नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेमध्ये आपले स्वागत आहे. आपल्या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. इथे तुम्हाला रोज नवनवीन कथांचा आनंद घेण्यास मिळेल. माझं नाव अंजली. माझं ड्राय क्लिनिंगचं दुकान आहे. मी कपडे ड्राय क्लीन करून देते आणि माझे पतिदेव रोज पहाटे गावात ड्राय क्लिनिंगसाठी कपडे गोळा करून घेऊन यायचे. हा व्यवसाय करून आम्हाला रोजचे 1,500 रुपये निघायचे. आमच्या लग्नाला 2 ते 3 वर्ष होत आली तरी आम्हाला मूलबाळ नाही. माझं लग्न होण्याआधी माझा नवरा ड्राय क्लिनिंगचे काम करत नव्हता, पण जसं माझं लग्न त्याच्यासोबत झालं तेव्हापासून आम्ही हा व्यवसाय चालू केला. कारण माझा नवरा ज्या कंपनीत कामाला होता त्या ठिकाणी सुंदर सुंदर अशा कवळ्या मुली कामाला होत्या. मला त्यांच्यावरती संशय येत असायचा, म्हणून मी ते काम त्याला सोडायला लावलं. तसा माझा नवरा दिसायला खूप सुंदर होता आणि त्याला बघता क्षणी सर्व बायका त्याच्याकडे आकर्षित होत होत्या. आता तो काम करत नसायचा. फक्त सकाळी रोज ड्राय क्लिनिंगसाठी कपडे गावातून घेऊन येत असायचा. मी दिवसभर ड्राय क्लिनिंग करायचे आणि संध्याकाळी तो ते कपडे घेऊन घरी नेऊन द्यायचा. असा दिवसाचा दिनक्रम असायचा. एके दिवशी आमच्याच गावातील शारदा, तिचा नवरा नुकताच सॉफ्टवेअर इंजिनियर झाला होता. त्याचे कपडे रोज ड्राय क्लिनिंगसाठी आमच्याकडे इकडे असतात. माझे पतिदेव रोज त्यांच्या घरी कपडे घेऊन जायचा यायचा. रोजचे 5-6 ड्रेस असायचे. आम्हाला खूप परवडत होतं. तसं मी तुम्हाला सांगितलं, माझ्या नवऱ्याला पाहता क्षणी प्रत्येक स्त्रीला त्याच्याकडे आकर्षित व्हावं असं वाटत. त्याच प्रकारे काल रात्री नेहमीप्रमाणे ड्राय क्लिनिंग केलेले कपडे घेऊन माझा नवरा निघाला. तो शारदाच्या घरी गेला. शारदाचा नवरा घरी नव्हता. शारदाला एक मुलगा होता, तो पण तिच्या भावाकडे काही दिवसासाठी राहायला गेला होता. त्यामुळे घरी शारदा आणि तिचा नवरा दोघेच राहायचे. शारदाचा नवरा इंजिनियर असल्यामुळे तो सतत कामात व्यस्त राहायचा. त्यामुळे शारदा एकटीच होती. तसा शारदाचा स्वभावही खूप चांगलाच होता. परंतु माझं नशीब खराब म्हणायचं, कारण माझा नवरा कपडे द्यायला शारदाच्या घरात गेला आणि तो नंतर सकाळीच घरी आला. मी घरी आल्यानंतर त्याला विचारलं, काय हो, तुम्ही रात्रभर कुठे होता? त्यानं मला सांगायला नकार दिला. मी पुन्हा त्यांना विचारलं, तसं त्याने मला बोलला, मी ड्राय क्लिनिंगचे कपडे घेऊन गेलो, त्यानंतर मला काहीच आठवत नाही. शारदाने त्याला घरात बोलावून शरबतमध्ये झोपाच्या गोळ्या टाकून पाजले होते. कारण मी प्रत्येक वेळा शारदाला माझ्या नवऱ्याशी बोलताना पाहिलं होतं. माझ्या नवऱ्याने मला सांगितलं नसेल तरी मला हे सर्व काही समजलं होतं. माझ्या नवऱ्याला तिने गुंगी येण्याच्या गोळ्या देऊन नंतर त्याच्यासोबत नाही ते धंदे केले व नको ते योगासने केली आणि मनसोक्त आनंद घेतला. सोबतच तिने त्यांच्यासोबत योगासने करताना त्या अवस्थेत काही फोटोही काढले. हे सर्व मला तब्बल 15 ते 20 दिवसानंतर कळाले. कारण शारदा ही वारंवार माझ्या नवऱ्याला कपडे न्यायला घरी बोलत बसायची. 3-4 वेळेला मी पाहिलं आणि नंतर कपडे आणायला मी स्वतः जाऊ लागले, परंतु ती माझ्याकडे कपडे देत नसायची. तुझ्या नवऱ्याला पाठवून दे म्हणायची. मी ओळखून घेतलं होतं. एक दिवस मी माझ्या नवऱ्याला शारदाकडे पाठवलं आणि मी त्याच्या पाठीपाठी हळूहळू गेले. मी घराबाहेरूनच पाहिलं, ती माझ्या नवऱ्याला मोबाईलमध्ये असलेले फोटो दाखवत होती. माझा नवरा तिच्यासमोर गिडगिडत होता. तिच्यासमोर हात जोडून विनंती करत होता. तिला म्हणत होता, आपण हे योगासनं जे केलेत त्याचे फोटो तू कृपया कोणाला दाखवू नको. माझी खूप बदनामी होईल. मला नाही माहीत की मी हे योगासनं तुझ्यासोबत कसं काय केले. तूच मला नक्की काहीतरी दिलं असेल, त्यामुळे हे योगासनं माझ्याकडून झाले. ती मात्र ऐकायला तयार नव्हती. शारदा म्हणत होती, तू रोज माझ्याकडे यायचं आणि मला जे हवं ते तू माझ्यासोबत करायचं. मला नवनवीन योगासने शिकवायचे. या सर्व गोष्टी मी लांबून पाहत होते आणि ऐकत होते. हे सर्व ऐकून मी निघून गेले. नंतर मी जसं म्हणण्याप्रमाणे तिच्यासोबत 1-2 योगासने करून घरी संध्याकाळी आला. तो खूपच दुःखी होता, थकला होता. मी त्याला विचारलं, काय झालं? माझ्या नवऱ्यानं मला सांगितलं, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. मी ओळखलं होतं. मी नवऱ्याला म्हटलं, राहू द्या, मला सर्व काही माहीत आहे, तुम्ही काहीही सांगू नका. माझा नवरा म्हणाला,
मला काय करू कळत नाही आहे. मी माझ्या नवऱ्याला म्हटले, आपण पोलिसांना सांगूया. तोही नको म्हटला. माझी इज्जत जाईल असं म्हणून त्याने विषय टाळला. आता शारदाला खूप आनंद वाटत होता. ती आता रोज माझ्या नवऱ्याला घरी बोलवत असायची. मलाही ते खूप वाईट वाटत होतं, पण काय करणार. माझा नवरा तिच्या चंगुलमध्ये चांगलाच पूर्णपणे अडकला होता. शारदाला त्याच्याकडून काय हवं होतं हे काहीच कळत नव्हतं. ती रोज त्याला बोलवत असायची. आता ती त्याला रोज कामही सांगत असायची. माझा नवरा मला नवनवीन योगासने शिकवणे बंद करून माझ्याशी कमी आणि शारदाशी जास्त राहत असायचा. मला देखील कळत नव्हतं काय करावे. माझे बंद झाले होते तर मलाही बरं वाटत नव्हते. एके दिवशी मी हे सर्व शारदाच्या नवऱ्याला सांगायचं ठरवलं. शारदाच्या नवऱ्याला सांगितल्यावर शारदाचा नवरा म्हणाला, ठीक आहे, मी बघतो तिच्याकडे, असं म्हणून तो निघून गेला. त्याच्यानंतरही माझा नवरा आणि शारदा यांच्यात रोज योगासने चालूच असायची. ती माझ्या नवऱ्याला रोज बोलत असायची आणि तोही तोंड लपवून जात असायचा. शारदाचा नवरा तोही इंजिनियर असल्यामुळे बाहेरगावी जास्त राहायचा आणि तो 10-15 दिवस घरी नसल्यामुळे शारदा माझ्या नवऱ्याला घरी बोलून घेत असायची. हळूहळू माझ्या नवऱ्यालाही त्याची सवय झाली होती. न बोलताच तो जात असायचा. रात्रभर तिथे झोपत असायचा आणि सकाळी उठून तिच्या घरचे कपडे घेऊन येत असायचा. नंतर तिने माझ्या नवऱ्याला पैशाचं बंडल द्यायला सुरुवात केली. परंतु काय करणार त्या पैशाचं. माझा नवरा दुसऱ्या कोणासोबत तरी जातोय हे पाहून मला खूप वाईट वाटत असायचं. काय करावे हेही कळत नव्हतं. मी काहीही आनंद न घेता रोज तशी एकटीच असायची. एक दिवस शारदा माझ्या नवऱ्याला म्हणाली, तू तुझ्या बायकोला सोडून दे आणि मीही माझ्या नवऱ्याला सोडून देते. आपण दोघेही लग्न करूयात. माझा नवरा थक्क झाला. त्याने घरी येऊन मला सर्व काही सांगितलं. मीही म्हणाले, ठीक आहे, तुम्ही तिच्यासोबत लग्न करा. माझा नवरा म्हणाला, अगं अंजली, तू काय बोलतेस, तुला समजते का. मी त्यांना सांगितलं, मला सर्व काही समजलं आहे. तुम्ही फक्त मी सांगते तेवढंच करा. अंजलीने सांगितल्याप्रमाणे अंजलीच्या नवऱ्याने शारदासोबत लग्न केले. आता शारदाने तिच्या नवऱ्याची संपूर्ण प्रॉपर्टी तिच्या स्वतःच्या नावावर करून घेतली. आता त्या प्रॉपर्टीवर सर्व हक्क हा माझ्या नवऱ्याचा होता. मी माझ्या नवऱ्याला सांगितलं होतं, तुम्ही आता तिच्याकडून सर्व प्रॉपर्टी तुमच्या नावे करून घ्या. माझ्या नवऱ्यानेही शारदाला त्याच्या जाळ्यात अडकून सर्व प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेतली होती. आणि आता मी माझ्या नवऱ्याला सांगितलं होतं, तुम्ही इथून पुढे फक्त 7-8 महिने तिच्यासोबत राहा आणि त्यानंतर तिला डिवोर्स द्या. मग नंतर आपण पुन्हा एकत्र येऊ. तो हो म्हणाला. 8 महिने होत आले. या 8 महिन्यामध्ये कित्येक वेळा शारदाचा नवरा मला बोलण्यासाठी आला होता. माझ्याशी चर्चा करत होता. त्याचे त्याच्या बायकोवरती खूप प्रेम होते. परंतु शारदाला मात्र माझा नवरा आवडत होता. शारदाचा नवरा हा खूप मनाने छान होता आणि स्वभावानेही तो बिचारा त्याच्यासाठी पैसा कमवत असायचा आणि शारदा मात्र माझ्या नवऱ्यावर पैसे खर्च करत होती. माझा नवरा हळूहळू खूप श्रीमंत झाला होता. आता त्यालाही त्या सर्व श्रीमंताच्या सवयी झाल्या होत्या. मी सांगितलेलं त्यालाही कळलं नव्हतं. तोही शारदाला घटस्फोट द्यायला तयार नव्हता. परंतु मी हे सर्व काही एके दिवशी शारदाच्या नवऱ्यासोबत शारदाला सांगितले. शारदाचे डोळे उघडले. तिने माझ्या नवऱ्याला सर्व काही विचारले. तसं माझ्या नवऱ्याने तिला हे सर्व काही खोटं आहे असं समजावून शांत केलं आणि माझा नवरा मला भेटायला घरी आला. मला म्हणाला, अंजली, मी तुला हवे तेवढे पैसे देईन, परंतु मी आता शारदाला डिवोर्स देऊ शकत नाही आणि मी पुन्हा तुझ्याकडे येऊ शकत नाही. मला खूप वाईट वाटले. मी सांगितलेलं माझ्यावरच उलटणार असं मला वाटलं नव्हतं. आता मीही खूप टेन्शनमध्ये आले होते. मलाही ह्या गोष्टीचा त्रास होत होता. समाजातील काही लोक मलाही खूप नावं ठेवत होती आणि तसेही खूप दिवस झाले होते. माझ्या इच्छाही मी मारून ठेवल्या होत्या. मी विचार केला होता, शारदासोबत माझा नवरा डिवोर्स घेईल तर माझा नवरा जेव्हा वापस येईल तेव्हा मी पूर्णपणे माझ्या इच्छा मनसोक्त पूर्ण करून घेईल. दुकानाकडे तर लक्षच नव्हतं. हल्ली ड्राय क्लिनिंगसाठी कपडेही येत नसायची. पैशाची खूप कमतरता भासत होती. मी एके दिवशी शारदाला विचारले, शारदा, माझ्या नवऱ्याला सोडण्यासाठी तू काय घेशील. मी त्याला सोडू शकत नाही. तुला काय करायचं ते करून घे. परंतु शारदाला माहीत नव्हतं माझ्या नवऱ्याने माझ्यासोबत
डिवोर्स न घेता त्याच्यासोबत लग्न केलं होतं. तसं म्हणायला गेलं तर मी त्याच्याचवरती केस पण करू शकत होते, परंतु मी तसे केले नाही. मी या सर्व गोष्टी शारदाला समजावून सांगितल्या. शारदा ऐकून घेत होती. तिलाही या सर्व गोष्टी समजल्या. ती आता माझ्या नवऱ्याला सोडण्यासाठी तयार झाली होती. मित्रांनो, कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सोबतच आपल्या चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.